परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये उदाहरण येत असतं. तर अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण घेऊयात. उदाहरण आहे, एका व्यासपीठावरील 9 व्यक्तीने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? व्यक्ती किती आहेत? 9 व्यक्तीने एकमेकांशी केले प्रत्येकाने, तर एकूण सगळ्यांची मिळून किती हस्तांदोलने होतील? तर याच्यासाठी हस्तांदोलन काढण्यासाठी सूत्र आहे H म्हणजेच हँडशेक, N कंसात N वजा 1 भागिले 2. तर N म्हणजे काय? ही व्यक्तींची संख्या असते. N म्हणजे काय असते? व्यक्तींची संख्या. तर हस्तांदोलन काढण्यासाठी H बरोबर, आता N म्हणजे 9 व्यक्ती आहे म्हणून 9 कंसात 9 वजा 1 भागिले 2. लक्ष द्या. आता या कंसातील क्रिया आधी सोडून घ्यायची. कंस सोडवायचा म्हणजे कंसातील क्रिया आधी करायची. तर पहा, 9 कंसात 9 वजा 1 किती होतात? 8 भागिले 2. तर या 9 आणि 8 मध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकार असतो या दोघांमध्ये. तर आपण भागाकार करून घेऊया. 2 चा पाडा 8 येईपर्यंत म्हणा. 2 चोक 8, 4 चा भाग बसला. 4 गुणिले 9 किंवा 9 गुणिले 4 किती येतात? 36. म्हणजे एकूण हस्तांदोलने किती होतील? 36. एकूण हस्तांदोलने किती होतील? बरोबर 36. म्हणजेच H बरोबर 36 आलं. अशा पद्धतीचं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उदाहरण आलं तेव्हा हे सूत्र लक्षात ठेवायचं. H बरोबर N कंसात N वजा 1 भागिले 2. धन्यवाद.